सतरंगी मोरे फॅमिली निघाली आहे वर्षा सहलीला. चला बघूया यातून किती हास्य वर्षा होतोय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलवूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. एक्सक्यूज मी. काय वर्षा काय वर्षा वर्षा अरे काय बोलताय? नाही नाही, आम्ही तुमचा बोर्ड वाचला हा हा तर वर्षाबरोबर आम्हाला सहली जायचंय. त्याच्यामुळे कसं तुम्ही वर्षा जर आम्हाला दाखवली ना तर बरं झालं असतं. आणि बघा, वर्षा जर आम्हाला आवडली तरच आम्ही सहलीला जावा. आणि एक मिनिट, तुम्ही म्हणाल मी वर्षा आहे ते ह्या मिशीवाल्या वर्षाबरोबर आम्ही सहलीला जाणार नाही, काय समजलं? मी खाबर वर्षा असेल हो. तुमच्या तोंडाचं इंजिन थोडस बंद करा ना. वर्षा सहल म्हणजे वर्षा बरोबर सहल असं नसतं ते. म्हणजे वर्षा सहलीला आमच्याबरोबर येणार नाही आहे. वर्षा का बरं येईल तुमच्या बरोबर सहलीला? अरे काय बोलतायत? यांचा असाच आहे, सांगून काय ऐकतं लोक ऐकतं. हा. मी यांका सांगलंय वर्षा सहल म्हणजे यांची मॅडम वर्षा ती सहली घेऊन जाते. नाही नाही, ते वर्षा बंगला आहे मुख्यमंत्र्यांचा, तो दाखवायला नेतात वर्षा सहल. ए गुच्चू पटरे गेंगाण्या, तुझ्या जिभेला चटाचट चटके दिले पाहिजे. तुम्ही बसा बरं एक मिनिट. बसा ना प्लीज. सॉरी, नीट काय ते समजून सांगा, आम्हाला काही कळलेलं नाही. बसा बसा. हा, हा. हे बघा म्हणजे तुमच्या तिघांपैकी एकाला पण वर्षा म्हणजे पाऊस हे माहितीच नाही. म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस. हा, या वर्षीची जी वर्षा सहल आहे ना ती आम्ही भंडारदाऱ्याला आयोजित केलेली आहे. हैता हे हे हैता खैला हे ते नाही का रामप्रसादच्या भंडार. ए जाय ना तू, खपना कुठेतरी जा, शिलक बर जा. मुंबई पासून म्हणजे बघा 185 ते 200 किलोमीटर अंतरावर भंडारदारा आहे. हा. निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि पावसाळ्यात आहा हा म्हणजे डोंगरदऱ्या, आणि विशेष म्हणजे तिथे असे भारी भारी धबधबे आहेत. धबधबे आहेत तिथं. मग पण समजा आपण त्या धबधब्यावर गेलो वा, मग आणि गेलो. एखाद्या बाईला मी तिथे ढकलली तर कोणाला कळणार नाही ना? कोणाक ढकलूचा? आपल्या चौघांपैकी इथं बाई कोण आहे? कोण आहे? माका ढकलतलास हा मग? आणि मी काय सोडतलय? हा. माका ढकला, तुमचं पाय खेचतल आणि तुमका पण ढकलतलय. बायको असं सोडूच आहे माका ना. ढकलतेलं? हो हो, तुम्ही दोघं पडायच्या आधी प्रॉपर्टी कुठे ठेवले मला पटकन सांगून टाका. नाही तर तुमच्या बरोबर ह्याला पण ढकले. अरे माझा काय संबंध आहे रे? तुमच्या भांडणात मला कशाला घेताय? अरे नका ना फालतूपणा करू रे दलिंदर. अरे काय डेंजर फॅमिली रे तुमची रे. मी भंडारदाऱ्याबद्दल काहीतरी सांगत होतो, सांगू का नको सांगू? या माणसाक सवय आहे, बसा मग. उगाच आपलं काहीतरी सांग, हळद- सांग, सांग, जा तिकडचं सांग, बोलू. हो, भंडारदाऱ्याचा जो निसर्ग आहे हा, हा. हा, तिथलं क्लायमेट काय असतं बुवा. आणि पावसाळ्यात तर म्हणजे तिथल्या निसर्गाने अशी हिरवीगार चादर ओढलेली असते. अच्छा, हिरवीगार चादर. हा. म्हणजे चादर घेऊन झोपणार. मग तिथे जाऊन काय बघायचं? तो झोपणार, आम्ही काय बघायचं तिथे जाऊन? चादरीत एकटोच असतो काय? नाही म्हणजे ढेकणा बिकना नसतात ना चादरी. आमच्या चादरीला ढेकणा. उपमा दिली. आणि आम्हाला मिसल खायची असेल तर? पांचट विनोद मार्या, मिसळ खायची आहे, खंडीभर माती खाय माती. या विनोदाच्या पिचकाऱ्या आहे ना दुसरीकडे जाऊन पचापच मार, माझ्या तोंडावर नको मारू. सॉरी काहीतरी मी निसर्गाबद्दल सांगत होय होतो. तर हो, सॉरी मी माफी मागतोय. तुम्ही नाही नाही, सॉरी सॉरी हा, सॉरी. भंडारदाऱ्याबद्दल सांगतो. सांगा. तर तिथला निसर्ग गायरा भारी होय. आहे. आणि मुळात पावसाळाच किती भारी आहे. काय? म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच पावसाळा आवडतो, हो की नाही? आवडतो की नाही? आवडतो तर, होय तर. लय आवडतो. आवडतो ना. पावसाळ्याबद्दल आपल्या अशा किती किती भारी भारी आठवणी असतात. माझ्या खूप आठवणी आहेत पावसाळ्यात. मी काही आठवणी सांगतो त्या आहे का ना? हा, सांगा. मध्येच काहीतरी तुमचं चालू होईल. सांगा. दादा तर तुम्ही सांगा. सांगा. तर तिथे बऱ्याच गोष्टी आपण करू मग सहलीला गेल्यानंतर. हा, हा. असं मस्त धबधब्यात भिजू, पाऊस पडेल, त्याच्यात खेळू बिळू, गरम गरम भजे खाऊ, होय. मक्याचा भुट्टा खाऊ. मग मक्या काय खाईल? तुझ्या नानाची टांग खाईल मक्या. नाही विनोद केला, नाही जोक केला तर काय मरून जाणार आहे का तू? प्रत्येक घुसायचंय तुला.
सांगतोय काहीतरी पावसाळ्याबद्दल नीट ऐकणार आहे. दादा ना तुम्ही सांगा, मी ऐकते, या माणसाकडे लक्ष देऊ. तर तिथं अजून आपण हा 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 असा मोर थुई थुई नाचतो ना, ते पण पाहणार आहे आपण. हा. हो काय मी रोजच बघतो थुई थुई नाचताना. गौतमी नाचेल काय? गौतमी नाचताना बघूची हा होय? चला घरी चला, दाखवते नाचून. तू नाचतोयस. हिचा नाच बघायला एक दिवशी तुम्हाला सांगतो, एक दिवशी ना आमच्या अंगणात मोर आला होता. बर बर. हिनं कॉम्पिटिशन लावला ना त्या मोराबरोबर. तो मोर पिसाला, सगळी पिसा अशी फेकला ना हिच्या अंगावर. 3 दिवस आम्ही ती पिसा हिच्या अंगात काढीत होतो. मोर काळा होता का? हो ते साळींदर होता, दलिंदर. मोर म्हणते तू त्याला. सालिंदर. हो. अरे म्हटलं अख्खा पिसारा कसा नाही बोलवला. हे बघा, हात जोडतो, तुम्ही निघून जा. नाही, नाही, नाही. नाही नाही, तिथे सहलीले ना बाकीचे पण पर्यटक असतील, हा. तर आम्ही काय तिथे खेळ खेळतो, बऱ्याच गोष्टी करतो, गाणे म्हणतो. ते नाही जमणार तुम्हाला. नाही नाही जमतलं आमका. अरे आमका नाही जम- जमणार. आम्ही आमका स्पेशल काय कळलं. पावसावरचे गाणे म्हणतो, ते नाही जमणार हो. मका येता मका म्हणता येतात पावसाची येतं, गाणी. येतं. हो, म्हणून दाखवू काय? म्हणा म्हणा. हाँ हाँ, जब भी कोई लड़का देखो मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. लेडी सैफ अली खान. ओले ना जमतं मग. याच्यात पाऊस कुठे? आता पाऊस पडल्याशिवाय काय ओले ओले झाला काय? ओले ओले ओले. नाही 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 नाही, तसं नाही ना हो. पाऊस पाहिजे, खराच पाऊस पाहिजे, म्हणजे ते त्याचे शब्द पाहिजे काही, तसं पाहिजे ना. ओले ओले तसं नाही, ते पावसावरचं नाहीये गाणं. ते पावसावरचं असं चांगलं गाणं पाहिजे ना. हे काय आहे? मला मला येतं, मला येतं पावसाळा गाणं. तुला येतं बेटा? बरं मन बरं. हा. मन बेटा. म्हण म्हण. ए रे पावसा, अल्ले माझ्या पिल्लू हे पाहिजे. हा. ए रे पावसा, तुला देतो समोसा. समोसा झाला थंड, कोंबडीने दिलं अंड. पाऊस. तुझे गाणं आहे ना, थू आहे थू. थू कोणी शिकवलं बेटा तुला हे गाणं? मी शिकवलं. याच्या पुढचा कडवं पण मी रचलेला आहे. बापरे. हो, सगळं पाठ आहे मला. टाका, म्हणूनच टाका. नाही नाही, म्हणजे सगळी आम्ही तयारी करून आली ना. असं का? म्हणू म्हणा. ये ग सई, माझ्याकडे काही नाही. सई आली धावून, मोरे गेला वाहून. बघितलं सई मॅडम, तुमच्यामुळे होत हे. तुमच्यामुळे शेफारलाय हा माणूस. लय लय लयच. तुमच्याकडे ते चांदोला धरण आहे ना, त्या धरणाच्या दरवाजावर याला उभं केलं पाहिजे. भस्कन उघडून दिले पाहिजे. कायमच्या वाहून गेला पाहिजे. ऐका ना, ऐका ना, ऐका ना. अहो, आम्हाला कळलं. ऐका ना, ऐका ना. वा 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 वा, वर्षा सहलीचा यांनी फार चिखल करून टाकला, त्यामुळे 65 जोक मारे आम्हाला फार आवडलं. भारी विशेषण होतं. सई मस्त परफॉर्म केलं तुम्ही सगळ्यांनी नेहमीप्रमाणे. ही फॅमिली आहेच, म्हणजे हे एक्सपेक्टेडच होतं की वर्षा बघूनच, नाव बघूनच तुम्ही आला असाल मोरे. मजा आली.